नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 9 कृषी याचा स्वाध्याय पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न 1 पहा, खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा। यामधील पहिलं विधान आहे, या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। खालील आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर आपलं उत्तर आहे सखोल शेती या शेती प्रकारात पीक बदल केला जातो। ऑप्शन अ आपलं बरोबर आहे। दुसरे विधान पहा, शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या आणि उत्तर आहे ऑप्शन आ आपलं बरोबर आहे, प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर। तिसरे विधान पहा, भारतात शेतीचा विकास झाला आहे कारण याचं उत्तर आहे ऑप्शन ई, भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे। चौथं विधान आहे, भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे कारण, आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ई, लोकसंख्या वाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत। दुसरा प्रश्न पहा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे, शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा। उत्तर आहे पॉईंट 1, भारतात पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे। पॉईंट 2, पिकांची पाण्याची गरज जेव्हा पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो, यालाच जलसिंचन म्हणतात। तिसरा पॉईंट आहे, पावसाचे पाणी हे विहिरी किंवा कूपन नलिकांच्या माध्यमातून मिळवले जाते, तर काही ठिकाणी शेततळी खोदून पावसाचे पाणी साठवले जाते। पॉईंट 4 आहे, काही ठिकाणी तुषार सिंचन, ठिबक सिंचन इत्यादी तंत्राचा वापर करून शेतीतून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जाते। अशा प्रकारे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरा प्रश्न पहा, जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा आणि याचं उत्तर आहे, पहिली पद्धत पहा, विहीर सिंचन। यामधील पहिला पॉईंट आहे, विहीर खणण्यासाठी लहान क्षेत्र पुरेसे असते। पॉईंट 2, विहीर सिंचन हा स्रोत व्यक्तिगत किंवा सामाजिक स्वरूपाचा असतो। पॉईंट 3, विहीर सिंचन ही जलसिंचनाची सर्वात कमी खर्चिक पद्धत आहे। दुसरी पद्धत आहे कालवे सिंचन। पॉईंट 1 आहे, धरणे बांधण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते। पॉईंट 2, कालवे सिंचन हा स्रोत सार्वजनिक स्वरूपाचा असतो। पॉईंट 3, कालवे सिंचन ही जलसिंचनाची जास्त खर्चिक पद्धत आहे। अशा प्रकारे विहीर सिंचन आणि कालवे सिंचन या 2 जलसिंचनाच्या पद्धती आहेत। तिसरा प्रश्न पहा, शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्य शेतीची माहिती लिहा। उत्तर आहे, निर्वाह शेती आणि व्यापारी शेती हे शेतीचे 2 प्रमुख प्रकार आहेत। पहिला पॉईंट आहे सखोल धान्य शेती। यामधील पहिला पॉईंट पहा, कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकाराला सखोल शेती म्हणतात। दुसरा पॉईंट आहे, सखोल शेती हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे। तिसरा पॉईंट आहे, सखोल शेतीतून मिळणारे उत्पन्न हे कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवल्यास पुरेल इतके असते। चौथा पॉईंट आहे, सखोल शेतीमध्ये प्राणीज ऊर्जेचा जास्त वापर होतो। पाचवा पॉईंट आहे, या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते। यामधील दुसरी शेती आहे विस्तृत धान्य शेती। यातील पहिला पॉईंट आहे, मोठ्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजेच विस्तृत शेती होय। दुसरा पॉईंट आहे, विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे। तिसरा पॉईंट आहे, विस्तृत शेतीतील शेताचा क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते। चौथा पॉईंट आहे, मोठे क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेती प्रामुख्याने अत्याधुनिक यंत्राचा वापर करून केली जाते। अशा प्रकारे या 2 शेतीचे प्रमुख प्रकार आहेत। चौथा प्रश्न पहा, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा आणि याचं उत्तर आहे, मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। पॉईंट 1, मळ्याच्या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते। पॉईंट 2, शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही, यामुळे मळ्याच्या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते। तिसरा पॉईंट आहे, या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही,
केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते, उदाहरणार्थ चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी. चौथा पॉईंट आहे, या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण व कटिबंधातच केली जाते. पाचवा पॉईंट आहे, दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. सहावा पॉईंट आहे, या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात केली जाते. पाचवा प्रश्न आहे, तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात त्याची भौगोलिक कारणे कोणती ती सांगायची आहेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1. माझ्या जवळच्या भागात 1 म्हणजे तांदूळ, 2 नाचणी, 3 काजू, 4 आंबा, 5 नारळ, 6 सुपारी इत्यादी उत्पादने घेतात. त्याची भौगोलिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं कारण आहे, तांदळाच्या पिकासाठी जास्त तापमान व भरपूर पर्जन्य तसेच जांभी वालुकामय मृदा आवश्यक असते. कोकणातील हवामान व जमीन ही तांदळाच्या तसेच नाचणीच्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल असते. दुसरा पॉईंट आहे, नारळ, काजू, फणस, सुपारी या पिकांना काही पर्जन्य, जास्त तापमान व काही काल कोरडा ऋतू अशी हवामानविषयक स्थिती अनुकूल ठरते. कोकणात अशा प्रकारचे हवामान आढळत असल्याने या पिकांसाठी कोकणातील हवामान पोषक ठरते. 6वा प्रश्न आहे, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत? आणि याचं उत्तर आहे ऑप्शन अ. पॉईंट अ, भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण पुढीलप्रमाणे आहे. भारतातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे भारतातील शेतीचे स्वरूपी हंगाम आहे. ऑप्शन आ बघा. बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. पॉईंट 1, वर्षभर शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे. पॉईंट 2, हवामानात सातत्याने बदल होणे. पॉईंट 3, विपणन व्यवस्था पुरेशा प्रमाणावर उपलब्ध नाही. आणि पॉईंट 4, पुरेसे भांडवल उपलब्ध नसणे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील धडा 9 कृषी याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असेच स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे व्हिडिओ देखील तुम्हाला अभ्यासायला भेटतील. धन्यवाद.